विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न साधाच आहे. धाराशिव पोलीस परीक्षेत 2022 रोजी आला होता. हा 2 पद्धतीने सोडवता येतो. दोन्ही पद्धती लक्षात घ्या, काही अवघड नाहीत. 105 आणि 95 ह्या दोन्ही 100च्या आसपास आहेत. आता एक पद्धत काही जण अशी करतात, 105 गुणिले 95 ऐवजी 105 गुणिले 100 करतात. हे सोपं जाते, म्हणजेच 10,500. आता 105 ला 95 ऐवजी आपण कितीनं गुणाकार केलाय? 100 न, म्हणजे 5 न कमी केलाय, 5 न जास्त केलाय, म्हणून 105 गुणिले 5 करा. किती येतात पहा. 5 5 25, 5 1 5. संपलं. हे तोंडी देखील गुणाकार करता येते. 105 गुणिले 100 म्हणजे 10,500 वजा 105 गुणिले 5 525. हा देखील तोंडी करता येतं. 525 काय येते पहा. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 9तून 2 गेले, 7 राहिले. इथं राहिले 4. 14तून 5 गेले, 9. 10ला 9,975. आणि दुसरी एक पद्धत आहे जी आपण 8वी 9वी 10वीला शिकलो. याला एका सूत्रामध्ये बसवायचं. हे देखील आहे पद्धत. जी तुम्हाला योग्य वाटेल ती करा. 105 म्हणजे काय मित्रांनो? 100 अधिक 5. आणि 95 म्हणजे गुणिले 100 वजा 5. पहिल्या कंसात 100 अधिक 5, दुसऱ्या कंसात 100 वजा 5. अशा पद्धतीचे गणित आपण आधी सोडवलेले आहेत. a अधिक b गुणिले a वजा b. म्हणजे पहिल्या कंसात 2 पदांच्या सारखे पद आहेत. पहिल्या कंसात बेरीज, दुसऱ्या कंसात वजाबाकी. हे आपण 8वी 9वी 10वी शिकलेलो आहोत. तर याचं काय होतं मग? याचा वर्ग वजा बीचा वर्ग, किंवा ह्याचं हे होते उकल. त्याचाच वापर करून आपण इथं घेतलेला आहे. मग काय होईल आता? इथं 100चा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग, वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजे 5चा वर्ग. 10चा वर्ग, हे 100चा वर्ग 10,000 वजा 5चा वर्ग 25. उत्तर काय आलं? 10,000 मधून 25 गेले, 9,975. दोन्ही पद्धतीने करू शकता. हे कसे